ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आज भंडारा येथे भीक मागो आंदोलन करण्यात येणार असून त्यापासून गोळा झालेले पैसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहेत. मागील 55 दिवसांपासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघर्ष समितीचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केले व महाज्योती योजनेतील विद्यार्थ्यांच्या केलेल्या कपाती व थकलेले पैसे आहेत. जर सरकारकडे पैसे नसतील तर ओबीसी समाज भीक मागून शासनाला पैसे पाठवणार आहे. यासाठी आज भंडारा शहरात ओबीसी समाजाच्या वतीने भीकमागो आंदोलन करण्यात आले. मुख्य समन्वयक ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडारा 11 मे पासून आम्ही या ठिकाणी ओबीसींची जनगणना झाली पाहिजे यासाठी बसलेले आहोत आणि त्यामुळे अजूनही सरकारनं ज्या पाहिजे तशी दखल काही घेतलेली नाही. याचा पुढचा टप्पा आम्ही ठरवलेला आहे आणि तो म्हणजे असा की त्याच्यामध्ये काही मागण्यांची सुद्धा आम्ही वाढ केलेली आहे आणि 6 तारखेला आम्ही या ठिकाणी कलेक्टर कचेरीसमोर निदर्शनं करून भीक मागो आंदोलन करणार आहोत आणि भीक मागो आंदोलनमध्ये जो काही पैसा जमा होईल तो मुख्यमंत्र्याला पाठवणार आहोत. खरं म्हणजे तो यासाठी की ही जी महाज्योती योजना आहे तर ती महाज्योती योजनेला सरकारने विद्यार्थ्यांची त्यामध्ये कपात केलेली आहे, छात्रवृत्तीची कपात केलेली आहे, विद्यार्थ्यांची संख्या घटवलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे असं खरं म्हणजे 1000 विद्यार्थी 1300 विद्यार्थी होते, आता 400च केलेले आहेत. 650 विद्यार्थी होते तर MPSC साठी UPSC साठी फक्त किती 400 केलेले आहेत. तर पैसा नाही असं ते म्हणतात आणि म्हणून आम्ही ते भीक मागो आंदोलन करणार आहोत आणि तो पैसा आम्ही त्यांना पाठवणार आहोत आणि आमचं आंदोलन पुन्हा तीव्र करणार आहोत. त्या पुढील सुद्धा काही टप्पे आहेत. तर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.